हो, एक वर्तमानपत्रामध्ये तुमच्या मतदारक्षेत्रामध्ये मोठी बातमी आलेली आहे की 200 मतं एकाच घरातून. नेमकं काय सत्य परिस्थिती आहे आणि काय म्हणतात? बघा, पण हे समजून घेतलं पाहिजे असं का झालं. कारण की माना डोंगरी नगर परिषदच्या आता निवडणूक आहे आणि मागील 11 वर्षापासून ऑलमोस्ट आता 11 पुढच्या महिन्यात मला 11 वर्ष म्हणून आमदार म्हणून लोकांची सेवा करण्याची संधी लोकांच्या आशीर्वादामुळे भेटली आहे. या 11 वर्षामध्ये माना डोंगरी नगर परिषदमध्ये जवळपास 400-500 कोटीचे कामं झाले आहे. अपोनंट जे आहे, आपले जे विरोधक आहे, ते डेव्हलपमेंटवर कधीच बोलणार नाही. कारण की त्यांना माहीत आहे त्यांच्याही पक्षाचे जे आदरणीय बंगसाहेब हे 15 वर्ष तिथले आमदार होते, मंत्रीपद त्यांनी भोगवलं. त्यांनी स्वतःच्या सुदगिरणीच्या बाहेरचा रस्ता ते करू शकले नाही, तर बाकीचं तर सोडा. डेव्हलपमेंटवर काही लक्ष नाही. आदरणीय घोडमारे साहेब हे 5 वर्ष आमदार म्हणून काम केलं, किती डेव्हलपमेंटचे कामं केले हे आपण बघून घेतलं पाहिजे. आणि हे जे आहे घर क्रमांक 1-2 मध्ये 100-100, 200-200 याच्यामध्ये एकही प्रशासकीय बाब आहे. पण जेवढा माझा अभ्यास आहे, आता त्या वाना डोंगरीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणे अतिक्रमण झालेलं आहे. अतिक्रमणाच्या घरामध्ये घर नंबर नसतात. काही लोकांना घर क्रमांक माहीत नसतं तर ते काही टाकून देतात. आणि ही शेवटी प्रशासकीय बाब आहे, हे काय आम्ही करतो असं नाही आहे. आणि जो कम्प्युटर ऑपरेटर आहे त्याला हे पोर्टलवर अपलोड करायचं असतं. पोर्टलवर अपलोड करताना प्रत्येक फील्ड म्हणजे प्रत्येक कॉलम हा भरला पाहिजे. आणि भरला पाहिजे म्हणून समजा तिथं घर क्रमांक नसेल तर होऊ शकतं त्या कम्प्युटर ऑपरेटरनी 1 नंबर दाबला, 2 नंबर दाबला, तर हे प्रशासकीय बाब आहे. दुसरं, आज सकाळी एक माझी प्रेस कॉन्फरन्स झाली, भरपूर पत्रकार बंधू आले होते. मी त्यांना सगळ्यांना विनंती केली, त्याच्यातले भरपूर लोक जाऊन शहानिशा केली. ते 200 लोकांशी भेटले. त्यांनी सांगितलं की आम्ही इथे 10-10, 15-15, 20-20 वर्षापासून राहतोय. आता आपण त्याचं समजा 200 लोकांची यादी अगर तपासली तर त्याच्यामध्ये BLO जो असतो, जो एक प्रमुख व्यक्ती म्हणून आपण त्याला समजतो निवडणुकीमध्ये, त्या तिथल्या BLOचं नाव आहे. एक माजी ग्रामपंचायत सदस्य जो तिथनं निवडून आला त्याचंही नाव आहे. त्यांचं म्हणणं आहे की साहेब आले जरा. आणि म्हणून ही सगळी खोटी बातमी आहे. हे आदरणीय राहुल गांधी जे फेक नेरेटिव्ह करतात त्याचप्रमाणे हे सगळं फेक नेरेटिव्ह डिनाय करता याला 100%. 100. आपण पत्र विक्रेते किंवा छोटे उद्योजक आहात काय? आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेटे घालत आहात का? मग तुमच्यासाठी आहे एक खुशखबर. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजे गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, नागपूर